आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जतमध्ये महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। दामिनी पथक नेमके करते काय? रोड रोमिओच्या वाढत्या त्रासामुळे संतप्त पालकांचा सवाल, कडक पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी। जत शहरात महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे। शाळा, हायस्कूल, महाविद्यालय परिसर तसेच बाजारपेठेत काही रोड रोमिओंकडून मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी वाढत असून या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेले दामिनी पथक प्रभावीपणे कार्यरत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने दामिनी पथकाची स्थापना केली असली तरी प्रत्यक्षात या पथकाच्या गस्तीत अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। शाळा व महाविद्यालय परिसरात नियमित गस्त वाढवून रोड रोमिओंवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। याचबरोबर काही रोड रोमिओ पोलिसांच्या उपस्थितीत पानटपऱ्यांवर सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे वावरत असल्याचेही काही पालकांचे म्हणणे आहे। त्यामुळे अशा समाजकंटकांवर पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याची चर्चा शहरात सुरू असून यामुळे त्यांचे मनोबल वाढण्याची भावना व्यक्त केली जात आहे। जत पोलीस ठाण्यात अधिक कर्तबगार व धाडसी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, तसेच सध्या कार्यरत असलेल्या दामिनी पथकाची फेररचना करून त्यांचे कामकाज अधिक प्रभावी करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। महिला व विद्यार्थिनींना निर्भय वातावरण मिळावे, सार्वजनिक ठिकाणी छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध तातडीने आणि कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे। कायद्याचा धाक निर्माण होईल अशा प्रभावी उपाययोजना प्रशासनाने तातडीने राबवाव्यात अशीही मागणी करण्यात येत आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।